आयुष्यामध्ये जे काही आपलं प्रामाणिक काम असतं ते आपण करत राहिलो तर जे काही संधी असतात, जे काही गोल्डन चान्स असतात ते आपोआप मिळत असतात. अशी संधी गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकाटे अडचणीत आल्यानंतर त्यांच्या जागेस त्यांचं जे मंत्रिपद आहे ते द्यायचं कुणाला, असा ज्यावेळेस प्रश्न अजित पवार यांच्यासमोर पडलाय त्यावेळेस तर सर्वप्रथम जर नाव आघाडीवर असेल तर ते म्हणजे गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांचं नाव समोर येतं. साहजिकच आहे, गेल्या अनेक वर्षापासून शिवछत्र परिवार, पंडित परिवार जर आपण पाहिलं तर पवार घराण्याशी एक निष्ठा आहे आणि त्या एकनिष्ठतेमुळेच आपण पाहतोय की बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आल्यानंतर जो काही जिल्ह्याचा कारभार आहे, आपण जर पाहिलं पालकमंत्री अजित पवार जरी असले तरी बऱ्यापैकी सगळी जी काही सूत्र असतात ती शिवछत्र परिवार येथूनच हालतात. यामुळे हे मंत्रिपद जे आहे ते विजयराजे पंडित यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. आमदार धनंजय मुंडे सुद्धा या मंत्रिपदासाठी आपण पाहतोय की फेडिंग लावलेली आहे त्यांनी, परंतु ते आज दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले, त्यांची भेटही झाली आणि या सर्व बाबी संदर्भात चर्चाही रंगल्या आहेत. अशाही चर्चा येत आहेत की आमदार धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, परंतु अजून यामध्ये अधिकृत जी माहिती आहे ती पुढे आलेली नाहीये. यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांचं जे काही कमबॅक आहे ते होणं अशक्य आहे, कारण की वाल्मिक कराड ज्या प्रकारे हे जे प्रकरण आहे ते प्रकरण अजूनही 1 वर्ष पूर्ण झालं तरी यामध्ये जो काही अपेक्षित निकाल होता, सर्वसामान्यांना जी काही हत्या झाली त्याला वर्षभरात न्याय मिळेल अशी जी आशा होती ती आशा अजूनही आशाच आहे. यामुळे जोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं जे काही कमबॅक आहे मंत्रिपदाचं ते सध्या तरी होणार नाही असंही राजकीय वर्तुळातून बोललं जातंय. तशी जी काही माहिती आहे तशी प्राप्त होते. परंतु दुसरीकडे विजयराजे पंडित यांच्यासाठी ही एक संधी चालून आलेली आहे आणि यामुळे जर खरोखरच एक युवा चेहरा मंत्रिमंडळात घ्यायचा असेल, कामाचा माणूस घ्यायचा असेल तर त्या सर्व बाबीमध्ये आणि काम काय असतं, एखादी जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी कशी पार पडतात, ह्या सर्व बाबीच्या अनुषंगाने विजयराजे पंडित या जे काही चौकटी असतात त्या चौकटीत बसतात. यामुळे पक्ष आता चाचपणी करू लागला आहे कोण या सगळ्या चौकटीमध्ये बसेल आणि या पदाला कोण न्याय देईल. तिथं जे नाव आहे ते विजयराजे पंडित यांचं येत आहे. यामुळे विजयसिंह पंडित जे आहेत गेवराई मतदारसंघाचे आमदार ते या पदाला न्याय देतील असं सुद्धा सोशल मीडियावर त्यांना आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय आणि या सर्व बाबीच्या अनुषंगाने आता पक्षाकडून चाचपणी सुरू आहे.